ही उपवासाची चकली बघा, आवाज ऐकून तर तुमच्या लक्षात आलं असेल, की किती खमंग आणि खुसखुशीत बनून तयार झाली आहे. तशीच आतमध्ये पोकळसुद्धा आहे बरं का. आणि अगदी कमीत कमी तेलकट, महिनाभर खराब न होता किंवा नरम न पडता अगदी आहे तशीच खुसखुशीत टिकते. परफेक्ट रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. उपवासाच्या वेळेला जर आदल्या-मधल्या वेळेत काहीतरी खमंग आणि स्नॅक म्हणून खायचं असेल, तर परफेक्ट रेसिपी आहे. भाजणी न वापरता घरीच पीठ तयार करून आपण ही चकली बनवणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात अगोदर इथे आपण 1 वाटी साबुदाणा घेतलाय. तर साबुदाणा आपल्याला खमंग भाजून घ्यायचा आहे. आता हा न धुता मी एका ओल्या कापडाने व्यवस्थित पुसून घेतला, म्हणजे यावर जी काही धूळ आहे ती साफ होईल. तर ओल्या कापडाचा वापर करून छान पुसून घेतला आणि त्यानंतर भाजायला घेतला. एक महत्त्वाची टिप साबुदाणा भाजताना, तो अगदी भाजल्यानंतर कडक तर होतो, पण तो फुलला गेला पाहिजे. जर तुम्ही पेशन्स ठेवून, वेळ देऊन जर व्यवस्थित एक साधारण 9-10 मिनिटासाठी मध्यम आचेवर भाजला ना, तर बघा अशी दाणी फुलतात. तर त्यातनं अगदी मुरमुऱ्यापणे हलकासा एक पदार्थ बाहेर येतो आणि अगदी तडतडतात सुद्धा. तर अशा स्टेजला समजून घ्यायचं, अगदी व्यवस्थित साबुदाणा भाजला गेलाय, तो हलका होतो. खाऊन बघायचं, दाताखाली कडक न लागता छान ठिसूर लागला पाहिजे किंवा खरपूस खुसखुशीत लागला पाहिजे. अशा वेळेला गॅस बंद करायचा आणि साबुदाणा भाजला हे समजून घ्यायचं. आता एका भांड्यामध्ये काढून घेतला थंड होण्यासाठी. आता त्याच वाटीने मोजून इथे मी भगर घेतलेली आहेत. तर ती सुद्धा आपल्याला अशीच खमंग भाजून घ्यायची आहे. जास्त मोठ्या आचेवर दोन्हीही साबुदाणा आणि भगर भाजायची नाही. गॅसची आच मध्यम ठेवायची आणि वेळ देऊन सतत हलवत छान भाजून घ्यायची. आता बघितल्यावर व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल, की अगोदर ज्यावेळेला आपण भगर भाजायला घेतली ना, त्यावेळेला ती हलकीशी पिवळसर होती. भाजल्यानंतर ती मस्त खुलल्या गेलेली आहे आणि अगदी पांढरी पडली आहे बघा. हलकी-फुलकी होते, मस्त खमंग अशी भाजली ना, तर पीठही छान होतं. बिलकुल कच्चं पीठ लागत नाही. तर हे बघा, दोन्हीही आता थंड होण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घेतलं. भगर आणि साबुदाणा छान थंड झाला, की मगच दळायला घ्यायचा. गरम-गरम दळू नका, नाहीतर याचं पीठ व्यवस्थित पडत नाही. आता झाकण लावून छान बारीक हे दळून घेते. जर साबुदाणा आणि भगर व्यवस्थित भाजली ना, मिक्सरचं भांडं किंवा मिक्सर कुठल्याही ब्रँडचं असू द्या, अगदी बारीक पीठ तयार होतं. तर वरईचं तर म्हणजेच भगरीचं तर छान पीठ तयार झालंय. हलकासा दरदरीतपणा साबुदाण्यामुळे असतो, पण चाळणीवर चाळून घ्यायची गरज नाहीये. परफेक्ट चकलीसाठी हे असंच पीठ आपलं तयार झालंय. यात मी हे अशा मध्यम साईजचे 2 बटाटे उकडून सुद्धा घालणार आहे. आता मसाल्यांमध्ये मी लाल तिखट घालते 1 चमचा, सुक्या मिरच्या मिक्सरला फिरून घेतल्या, बारीक पावडर आहे. चवीप्रमाणे मीठ घालते आणि त्यानंतर पांढरे तीळ घातले भरपूरसे. नवरात्रीमध्ये चालतात तीळ आमच्याकडे, जर नसन चालत तर नाही घातले तरीसुद्धा चालेल. आणि 2 चमचे यामध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे. हलकंसं तेल गरम करून यामध्ये घातलं. त्यानंतर जो उकडलेला बटाटा होता, तो असा इथे मी किसणीवर बारीक छान किसून घेतला, म्हणजे याचे तुकडे राहत नाही आणि मिश्रण एकसारखं बनून तयार होईल. आता जसं गरज पडेल तसं यामध्ये मी बटाटा घालणार आहे. सुकं साहित्य अगोदर बटाट्याबरोबर छान मिक्स करून घेते आणि त्यानंतर यामध्ये बटाटा संपूर्णच लागणार आहे. तर 2 मध्यम आकारचे बटाटे यामध्ये मी वापरलेले आहेत आणि त्यानंतर जसं गरज पडेल तसं पाणी घालून आपण हे मळणार आहोत. पाणी वापरताना नॉर्मल पाणी घेतलं मी, गरम वगैरे करून काहीच घेतलेलं नाहीये. जर तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तर जिऱ्याची पूडसुद्धा घालू शकता. लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची घालायची असेल तर त्याचीसुद्धा पेस्ट करून टाकू शकता आणि जर कोथिंबीर खात असाल तर अगदी बारीक चिरून कोथिंबीर वापरली तरीसुद्धा चालेल. आता मिश्रण इथे छान मळून तयार झालेलं आहे. आता जो इथे साचा घेतलाय चकली बनवायचा, त्याला मी हलकंसं तेल लावून घेतलं. यामध्ये पीठ भरून घेतलंय आणि त्यानंतर ताबडतोब आता याची चकली करायला घेऊयात. पीठ मी अजिबात भिजत ठेवलेलं नव्हतं. पीठ मळल्यानंतर लगेचच चकली करायला घेतली. तर बघा सोऱ्या छान फुल भरलेला आहे, तर आपोआप यातनं मिश्रण पडत होतं. अशी प्लेट घ्यायची छोटीशी आणि त्यावर मी एक-एक चकली करून घेते. जास्तीचे एफर्ट्स लागत नाही. जरी यामध्ये आपण बटाटा वापरला आहे ना, तरीसुद्धा चकली खुसखुशीतच होते, बिलकुल खराब होत नाही, कारण हे आपण तळून काढणार आहोत. आता ही चकली अगोदरची मी मोठ्या साईजची बनवली. जर तुम्हाला छोट्या आकाराची हवी असेल, तर अशा छोट्या-छोट्या आकाराची सुद्धा तुम्ही चकल्या बनवू शकता. प्लेटच्या ऐवजी बटर पेपरचा वापर केला तरीसुद्धा चालेल. ह्या प्लेटला तेल वगैरे काहीच लावण्याची गरज नाही आहे. बघा सहजपणे निघते आणि हीच प्लेट तुम्ही कितीही चकल्या बनवा, न धुतासुद्धा तुम्ही वापरू शकता.
तर बिलकुल चकली केल्यानंतर प्लेटला लागत नाही. आता तेल कढईमध्ये गरम करून घेतलं. यामध्ये 2 तुकडे टाकून बघितले, म्हणजे आपल्या लक्षात येईल की चकलीचं मिश्रण व्यवस्थित आहे की नाही किंवा ते विरघळत तर नाहीये ना. तर अगदी कडक मस्त तळल्या गेलेलं आहे. त्यानंतर इथे मी आता चकल्या तळायला घेते. तर 3 चकल्या एकसोबत घातल्या. आता चकली तेलामध्ये टाकल्यानंतर ताबडतोब पलटवायची नाही. हलकीशी कडक होऊ द्यायची आणि मग पलटवायची. दोन्ही बाजूनी उलट-पलट करत छान खमंग आणि खुसखुशीत होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत. छान लालसर होऊ द्यायच्या, जळू द्यायच्या नाही मात्र. तर बघा मस्त लालसर होईपर्यंत कुरकुरीत झालाय. आता तेलातनं काढून घेते. अशाच इतर चकल्यासुद्धा मी बनवून तयार केल्या आणि तळून घेणार आहे. चकली तळताना ही काळजी घ्या, की तेल जर कमी तापलेलं असेल ना, तर चकली नरम पडू शकते किंवा तेलकट होऊ शकते आणि तेल जर अति तापलेलं असेल, तर चकली वरतून लाल तर होईल, आतमध्ये कच्ची राहील. त्यामुळे मध्यम तापलेल्या तेलामध्ये वेळ देऊन छान लालसर होईपर्यंत, खमंग खुसखुशीत होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत. जर कमी तळल्या गेली, जास्त खुसखुशीत झाली नाही, तर ती चकली नरम पडते. त्यामुळे व्यवस्थित चकल्या तळून घ्यायच्या आणि थंड झाल्यानंतर बंद हवेच्या बरणीमध्ये अगदी महिनाभर तुम्ही करून ठेवू शकता. बिलकुल खराब होत नाही. परफेक्ट रेसिपी आहे. नक्की करून बघा. उपवासासाठी ही चकलीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून कळवा. तसेच व्हिडिओ जर आवडला असेल ना, तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा एका छानशा मस्त नवीन रेसिपीबरोबर. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.